नमस्कार, मी अगस्त्य पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी मतदान उत्साहात संपन्न। व्हीलचेअर नसल्याने नगरसेविकाला खुर्चीवरती उचलून आणावं लागल्याने सदस्यांमध्ये संताप। तर ओळखपत्र मागितल्याच्या रागातून वेरूळच्या शिक्षकाची हत्या केल्याचा आरोप। वैजापूरचे फौजदार नागरगोजे निलंबित, अटक आणि आता जामिनावर सुटले देखील। आता बघूया सविस्तर बातम्या। औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी मतदानाला सकाळी 8 वाजता सुरुवात झाली। सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान मोठ्या प्रमाणात झालं असून मतदानाच्या वेळी व्हीलचेअर नसल्याने आजारी नगरसेविकेला खुर्चीवरती उचलून आणावं लागल्याने सदस्यांमध्ये संतापाचं वातावरण दिसून आलं। मतदानाच्या दिवशी सकाळी 8 ते 10 पहिल्या टप्प्यात केवळ 17.43% मतदान झाल्याची नोंद करण्यात आली होती। छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील 637 मतदारांसाठी 13 केंद्र होते। मतदानाच्या पार्श्वभूमीवरती ग्रामीण भागात व शहरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला। तर या निवडणुकीत तिरंगी लढत होणार आहे। भाजप व मित्र पक्षाचे उमेदवार सुहास शिरसाट आहेत। उद्धव सेना व मित्र पक्षांकडून गणेश लोखंडे तर अपक्ष इसाक खान, खंडू खान उमेदवार आहेत। महायुतीकडे बहुमतांची मॅजिक फिगर आहे, तर विरोधकांनी पसंती क्रमांची रणनीती आखली आहे। 22 जून रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे। जालना जिल्ह्यात 4 तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 9 मतदान केंद्र असतील। सर्वात जास्त म्हणजेच 137 मतदान छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील तहसील कार्यालय केंद्रावरती होती। तर जालना तहसील कार्यालय मतदान केंद्रावरती 90 मतदारांना मतदान करण्याची व्यवस्था करण्यात आली होती। औरंगाबाद जालना स्थानिक प्राधिकारी निवडणूक जिल्हानिहाय जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी मतदान केंद्र परिसरात येऊन पाहणी केली। यावेळी सुरक्षा व्यवस्था तैनात होती। औरंगाबाद जालना स्थानिक प्राधिकारी निवडणूक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नियंत्रण कक्ष उभारून वेबकास्टिंगद्वारे मतदान केंद्रांवरती नजर ठेवण्यात आली होती। दरम्यान लोकसभा व विधानसभा निवडणुकींबाबत नियमात तरतूद असल्याचंही दोन्ही निवडणुकीत 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना घरून मतदान करण्यात आलं होतं। मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तशी तरतूद नसल्याने आता त्यांना घरून मतदान करता येणार नव्हतं। तर मतदान केंद्रावर व्हीलचेअरचं देखील उपलब्ध करून देण्यात आलं नव्हतं, त्यामुळे मतदारांची गैरसोय झाल्याचं दिसून आलं। मतदान केंद्रावर आजारी नगरसेवकांची गैरसोय झाली। सदर ठिकाणी व्हीलचेअर नसल्याने सदस्यांमध्ये संताप दिसून आला। मतदानाच्या वेळी व्हीलचेअर नसल्याने आजारी नगरसेविकेला खुर्चीवर उचलून आणावं लागल्याचं सदस्यांमध्ये संतापाचं वातावरण दिसून आलं। राज्यातील उर्वरित 11 जागांबरोबरच एकूण 17 जागा महायुती जिंकणार असल्याचा दावा शिंदे सेनेचे प्रवक्ते मंत्री संजय शिरसाट यांनी केला असून यांचा पराभव निश्चित झाला होता। त्यामुळे महाविकास आघाडी आता अस्तित्वात राहिली नाही हे मान्य केलं पाहिजे असं विधान देखील त्यांनी केलं आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीचं आज मतदान आहे। सकाळपासून मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि आम्ही पहिल्यांदाच सांगितलं की आमचे महायुतीचे सर्व उमेदवार हे प्रचंड मताने निवडून येणार आहे। महायुतीचे असलेले मतदार प्लस इतर मतदार हे सर्वजण एक संघपणे होऊन महायुतीच्या बरोबर उभे आहेत। आज 11 जागावर मतदान होत आहे, म्हणून तुम्हाला 22 तारखेला जेव्हा मतदानाचा निकाल लागेल त्या दिवशी कळेल की या महायुतीने 17च्या 17 जागा, पहिले 6 बिनविरोध झालेल्या आहेत, या 11 सुद्धा प्रचंड मताने निवडून येतील असा आम्हाला विश्वास आहे। हे बघा, आता जो जिंकला त्याच्यावर आरोप प्रत्यारोप करणं हे हरलेल्या माणसाचं कामच आहे। म्हणून तुम्हाला निवडणूक लढवता आली नाही। काँग्रेस उबाठा बरोबर नव्हती, उबाठा शरद पवार काँग्रेस बरोबर नव्हती आणि शरद पवार हे काँग्रेस बरोबर नव्हते, म्हणून हे तिन्ही ठिकाणी तोंड असल्यामुळे त्यांच्यामध्ये मताची एकता ही कुठंच जाणवली नाही आणि म्हणून यांचा पराभव हा निश्चित झालेला होता। आता याच्यासाठी त्यांनी इतरांना दोष देणे हे योग्य नाही ना। तुमची एकजूट कोणत्या मतदारसंघात होती हे त्यांनी सांगितलं पाहिजे। म्हणून पराभवाला आता तुम्ही इतरांना दोष देण्यापेक्षा तुमची महाविकास आघाडी
आता अस्तित्वात राहिली नाही, हे मान्य केलं पाहिजे. खऱ्या पोलिसांची ओळख पटवण्यासाठी केवळ ओळखपत्र मागणं एका निष्पाप शिक्षकाच्या जीवावर बेतलं. वेळूर येथे घडलेल्या या धक्कादायक प्रकरणाने संपूर्ण राज्यभरात मोठी खळबळ उडवून दिली. जिल्हा परिषद शिक्षक सुरेश बोरसे यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर खुलताबाद पोलीस ठाण्यात त्या वैजापूरच्या फौजदारावरती पोलिसांवरती नॉन बेलेबल गुन्हा दाखल करून कोर्टात त्यांचा PCR ऐवजी MCR ची मागणी केल्याने अवघ्या काही तासात ते पोलीस पुन्हा जामिनीवर सुटले. या सर्व नाट्यमय घडामोडींमुळे फिर्यादीचे वकील अविनाश औटे यांनी आरोप केलेल्या त्या वैजापूरच्या पोलिसांना या खुलताबाद पोलिसांची कशी मदत झाली हे समोर आणलं आहे. सुरेश बोरसे प्रकरणामध्ये आज खुलताबाद न्यायालयामध्ये मी फिर्यादीचे वतीने ॲडव्होकेट अविनाश औटे आज या ठिकाणी आम्ही हजर होतो. खरं तर फिर्यादीच्या वतीने जेव्हा गुन्हा दाखल होतो त्यावेळेस पोलीस ही फिर्यादीची केस मान्य न्यायालयासमोर मांडत असतात. आम्ही फक्त सहाय्यक सरकारी वकिलांना सहाय्यक करण्यासाठी आज आम्ही इथं थांबलेलो होतो. परंतु आज मान्य न्यायालयामध्ये जे पोलीस उपनिरीक्षक नागरगोजे होते यांना आज प्रोड्यूस केल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीची मागणी केली. त्यांना पोलीस कोठडी आज पोलिसांच्या वतीने मागितलेली नव्हती आणि न्यायालयीन कोठडी मागितलेली असल्यामुळेच आज त्यांना न्यायालयीन कोठडीमध्ये पहिले मान्य न्यायालयाने घेतलं आणि त्यांच्यावरती लावलेली जी काही कलमं होती ती 4ही कलमं, पहिले 2 कलमं होती ती पण बेलेबल होते आणि आज काही पोलिसांनी अजून 2 कलमं त्यामध्ये समाविष्ट केली होती, तीसुद्धा बेलेबल होती. आणि बेलेबल कलमं असल्यामुळे आज मान्य न्यायालयाने MCR केला आणि MCR केल्यानंतर लगेच आरोपीच्या वतीने जामीन अर्ज दाखल झाला. जामीन अर्जाची ऑर्डर आज माझ्याकडे या ठिकाणी हातामध्ये आहे. जामीन ऑर्डरवरती मान्य न्यायालयाच्या फाइंडिंगची एक ओळ अशी आहे, द इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर इज नॉट प्रेझेंट टुडे अँड नॉट फाईल हिज से. म्हणजे आज तपासिक अंमलदार जे आहेत, ज्यांच्याकडे मुख्य तपास असतो त्याला इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर असं म्हणतात. तर सदरील इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर हे मान्य न्यायालयामध्ये प्रेझेंटही नव्हते आणि त्यांनी जामीन अर्जावरती त्यांचं लेखी म्हणणं सादर करणं अपेक्षित होतं, ते पण सादर केलेले नाही. फक्त सरकारी वकिलांनी या ठिकाणी बाजू मांडली. माझ्या वतीने माझ्या कलिग जगताप मॅडम यांनीसुद्धा या ठिकाणी बाजू मांडली. परंतु सर्व बेलेबल ऑफेन्स असल्यामुळे आणि प्रकरणाची दाहकता, सिरियसनेस किती आहे सगळ्यांना माहिती असतानासुद्धा फक्त कलमं ही बेलेबल लावलेली असल्यामुळे माननीय न्यायालयाला सुद्धा आज त्यांना जामीन द्यावा लागला आणि आज त्यांना 50,000च्या जात मुचलक्यावरती आज माननीय न्यायालयाने जामीन दिलेला आहे आणि त्यांची जामिनावर आज सुटका झालेली आहे. आता पुढील रूपरेषा काही जी सेक्शन ॲड करण्याच्या संदर्भात वगैरे आमची ज्या मागण्या आहेत त्या आम्ही लावून धरल्या आहेत. आज फिर्यादीच्या वतीने CID इन्क्वायरीची पण मागणी केलेली आहे. त्यामुळे पुढच्या येत्या काळामध्ये आम्ही बाकीच्या रूपरेषा आमचे अजून जोशी ॲडव्होकेट, शेरकर साहेब, आमचं तिघांचं पॅनल आहे. आम्ही तिघे मिळून फिर्यादीसोबत सविस्तर चर्चा करून पुढच्या कायदेशीर उपाययोजना आणि पुढचे सेक्शन वाढवण्याच्या संदर्भामध्ये योग्य त्या प्राधिकरणासमोर, योग्य त्या न्यायालयासमोर आम्ही दाद मागणार आहोत. वेरूळ येथील प्राध्यापक बोरसे यांच्या मृत्यू प्रकरणातील कारवाईवरती उभाटा नेते आमदार अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना शंका उपस्थित केली. स्वतः SP अधिष्ठातांची भेट कशासाठी घेतात असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सदर प्रकरणी अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. तब्बल 1 आठवडा कारवाईला लागलेला आहे. उडालेलं राज्य म्हणतो, देवेंद्रजी फडणवीस गृहमंत्री आहे आणि त्यांच्या खात्याचा कारभार कशा पद्धतीनं चालू आहे. एक PSI विदाउट युनिफॉर्म रात्री बेरात्री जातो काय, सोबत 302 आरोपी वाळू तस्कर घेऊन जातो काय आणि याच्यावर गुन्हा दाखलायला 6 दिवस पोलिसांना लागलेले. सर्वसामान्य माणसाचा जीव स्वस्थ झालेला या लोकांनी एका शिक्षकाचा बळी घेतलेला आहे. मला असं वाटतं यांच्यावर 302 दाखल करावं लागेल. ज्या लोकांचा जामीन झालेला आहे त्यांचा रद्द करण्यासाठी पोलिसांनी कोर्टात गेलं पाहिजे. या सगळ्या लोकांना 302 मध्ये जेलमध्ये टाकलं पाहिजे. नाही, मी स्वतः लेखी तक्रार केलेली आहे. जे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आहेत आणि SP आहेत तेव्हा मी अनेक केसेस बघतो. आठवड्यातून दररोज मला डीनकडे जातो, मी SP कडे जात असतो, पोस्टमार्टम रिपोर्टला जातो, पोस्टमार्टम रूममध्ये कित्येक वेळ जातो. आम्ही सगळे डॉक्टर आमच्या ओळखीचे चांगले डॉक्टर्स आहेत तिथले, पोस्टमार्टम करणारे एकदम छान आहे, काही इश्यू नाही त्याच्यात. पण असं SP डायरेक्ट डीनकडे किंवा डीन डायरेक्ट SP कडे असं कधी होत नाही. एखादा तपास अधिकारी चर्चा करू शकतो डीनशी, डीनकडे तर जायचं कामच नाही या विषयामध्ये खरं सांगायचं तर. तरी डीन आणि SP ची भेट ही संशय निर्माण करणारी आहे. हे मी वारंवार मांडलेलं आहे, मी लिखित स्वरूपात पत्र लिहिलेलं आहे आणि येणाऱ्या अधिवेशनात हा मुद्दा तर मी मांडणार आहे. मी घेणार हा मुद्दा, मी सोडणार नाही. कारण हे सगळं शंका निर्माण करणारं आहे.
या शिक्षक जो सुरेश बोरसे याच्यावर अन्याय करणार आहे, एवढं तर क्लिअर सांगतो. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. एक फेक सरकारी डॉक्यूमेंट बनाना बहुत मुश्किल है। बिल्कुल नहीं। सबसे पहले ऑफिसर का नाम, डिपार्टमेंट का नाम, उसका नकली बट असली दिखने वाला सिग्नेचर और एक डरावना सा इल्जाम, चाइल्ड पोर्नोग्राफी, इनकम टैक्स, जीएसटी की चोरी, और फिर उसके बाद लिखो नोटिस और सेंड। सब फंसेंगे और हमें मिलेंगे पैसे। गलत। ये साइबर अपराधी हमें डराना चाहते हैं। क्या आप जानते हैं कि सरकारी ईमेल आईडीज हमेशा gov.in से एंड होते हैं। ऐसे नोटिस मिले तो सरकारी वेबसाइट से नंबर लेकर कॉल कर सकते हैं टू चेक कि नोटिस असली है कि नहीं। लगता है अब सब लोग साइबर दोस्त को फॉलो कर रहे हैं। स्कैमर्स के घिसे पिटे तरीकों को मत दो टेंशन। इंडिया स्टॉप, थिंक देन टेक एक्शन। शाम तक आपकी बिजली कट जाएगी। क्यों? आपके पार्सल में इल्लीगल सामान मिला है। कैसे? तुम्हारा बेटा रेपिस्ट के साथ पकड़ा गया है। कहा? क्या हुआ, डर गए? अब ये जो कहेंगे मान भी जाओगे। बेटे को फोन किया? नहीं। आपका यही डर साइबर अपराधियों की ताकत है। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। हाँ, और सबसे जरूरी, साइबर अपराधियों से एक कदम आगे रहने के लिए आज और अभी I4C गृह मंत्रालय के ऑफिशियल सोशल मीडिया हैंडल साइबर दोस्त को फॉलो करें। साइबर दोस्त का साथ दें और साइबर अपराध को मात दें। रुको, सोचो और एक्शन लो। मैम, योर प्री अप्रूव्ड लोन। अच्छा, लॉटरी इस लिंक पर क्लिक करते ही तुरंत पैसे मिल जाएंगे। बिल्कुल मैम। अरे वाह, मेरा पैसा डबल हो जाएगा। जी बिल्कुल मैम। जागिए मैडम, ये लुभावने और लालच भरे ऑफर्स ही हमारी कमजोरी है और इन साइबर अपराधियों की ताकत। आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। नमस्कार, ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. 2029 मध्ये जर भाजपचं सरकार आलं तर ही देशातली शेवटची निवडणूक राहणार असून पैशाच्या जोरावर अपोजिशन मुक्त सरकार आणलं जाईल असा आरोप करत पुन्हा भाजपा निवडून आली तर त्यापुढे देशात निवडणूक होणार नाही असा दावा MIM प्रदेश अध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. काय हे 2029 या देशातला शेवटचा इलेक्शन असणार आहे. 2029च्या नंतर पुन्हा भारतीय जनता पार्टी निवडून आली तर या देशामध्ये निवडणूक होणार नाही. कारण ज्या प्रकारे अपोजिशन मुक्त, विरोधी पक्ष मुक्त भारत हे जे करत आहे ते पैशाच्या जोरावर, ते ताकदीच्या जोरावर, जशा त्यांनी पश्चिम बंगालमध्ये केलं आणि आज जे महाराष्ट्रामध्ये जे सुरू आहे हे सगळं ते त्याचाच एक भाग आहे. आणि लोकशाहीचा देश आहे आपण. 1947 पासून आपल्याला हेच माहीत होतं की हा देश जे आहे ते लोकशाही देश आहे. पण दुर्दैवाने मागच्या काही वर्षामध्ये या लोकशाहीला किती एक घातक हे प्रयत्न सुरू आहे. लोकशाही संपवून हुकुमशाही, दादागिरी, पैशाच्या जोरावर हे लोकशाही कशा संपत चाललेली आहे आपण सगळे लोक बघत आहे. आम्ही याची निंदा करतो. पण जे लोक दुसऱ्या पक्षामध्ये जात आहे
त्यांच्यावर कशा प्रकारे प्रेशर आणण्यात येतं आहे तेही आपल्याला माहीत आहे की तुम्ही आमच्या सोबत नाही आलं तर तुमच्यावर कशा प्रकारे केसेस करण्यात येईल, कशा तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न करण्यात येईल. हे सगळं दमदाटी करून हे जे चाललेलं आहे हे देशासाठी चांगलं नाही आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दिनांक 21 जून 2026 रोजी नीट परीक्षा आयोजित करण्यात आली असून ती सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTA यांनी सज्जता पूर्ण केली आहे. जिल्ह्यात एकूण 50 परीक्षा केंद्रांवरती ही परीक्षा संपन्न होणार असून यासाठी प्रशासनाने नियोजन केलं आहे. सर्व नियुक्त अधिकारी यांनी समन्वयाने जबाबदारीने आपलं कर्तव्य पार पाडावं असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा GC यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात नीट परीक्षेच्या आयोजनासंदर्भात समन्वय समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी विनय गौडा GC यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत परीक्षा नियोजन आणि सुरक्षेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात 50 परीक्षा केंद्रांवरती परीक्षा घेतली जाणार असून यात शहरात 47 आणि ग्रामीण भागातील 3 परीक्षा केंद्र असणार आहे. जिल्ह्यातील 17,734 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. दुपारी 2 ते 5:15 वाजता होणार आहे. प्रत्येक केंद्रासाठी स्वतंत्र केंद्र निरीक्षक, पोलीस बंदोबस्त अधिकारी आणि परीक्षा कार्यरत दंडाधिकारी यांच्या नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षा केंद्राच्या परिसरात सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाकडून ड्रोनद्वारे निरीक्षण केलं जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी रेल्वे स्टेशन आणि बस स्टँड येथे महानगरपालिकेच्या विशेष बसची व्यवस्था करण्यात आली आहे. दिव्यांग व्यक्तीसाठी परीक्षा केंद्रावर मदत आणि सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. परीक्षा केंद्राच्या बाहेर विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक पद्धतीने तपासणी आणि उपस्थिती घेतली जाणार आहे. या प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांनी वेळेवरती उपस्थित राहणं गरजेचं आहे. परीक्षा देणाऱ्या सर्व उमेदवारांनी प्रवेश पत्रावरती दिलेल्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलंय. जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सर्व नियुक्त अधिकारी आणि पोलीस प्रशासनाला आपापसात समन्वय ठेवून परीक्षा शांततेत आणि पारदर्शकपणे पार पाडण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. या बैठकीला पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले, सामान्य प्रशासन विभागाच्या उपजिल्हाधिकारी संगीता राठोड, नोडल अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, संतोष गोरड, विजय चव्हाण, प्रवीण फुलारी, शिक्षण अधिकारी अश्विनी लाटकर यांच्यासह महावितरण विभाग आणि परीक्षा समन्वयक उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनर्परीक्षण नियोजनाअंतर्गत प्रशासनाने केलेली व्यवस्था याबाबत जिल्हाधिकारी विनय गौडा GC यांनी पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी पत्रकारांना माहिती दिली आहे. SIR स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आता 2026 मध्ये आपल्या राज्याच्या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन होत आहे. याच्या अगोदर 2002 ते 2004च्या दरम्यान पूर्ण देशभरात झालेला होता आणि आत्ता आपल्या राज्याच्या सोबत 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये SIRच्या मोहीम होणार आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये आता एकूण 32,17,236 मतदार आहे आणि एकूण 3,264 मतदान केंद्र आहे आणि प्रत्येक मतदान केंद्रांना एक BLO आम्ही अपॉइंट केलेला आहे, ते कार्यरत आहे. पूर्ण SIRचा शेड्यूल असा प्रकार आहे. 20 रोजी ते SIRचा कार्यक्रम सुरू होणार आहे. 20 ते 29 पर्यंत आम्ही आपला एन्युमरेशन फॉर्म तो प्रिंटिंगचा प्रोसेस कंप्लीट होणार आहे. त्याच्यानंतर 30 जून ते 29 जुलैपर्यंत BLOच्या प्रत्यक्ष घरोघरी भेट असेल आणि त्या दरम्यान प्रत्येक मतदारांकडनं एन्युमरेशन फॉर्म भरून घेणार आहोत. याच्यानंतर 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी होईल आणि प्रारूप यादीवरती दावे आणि हरकती घेण्याचा कालावधी 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरपर्यंत असेल आणि दावे व हरकती निकाली काढण्याच्या 3 ऑक्टोबरपर्यंत वेळ असणार आहे आणि हे सर्व प्रक्रिया झाल्यानंतर 7 ऑक्टोबर 2026 रोजी आपला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. आपल्यामार्फत मी सर्व मतदारांना विनंती करतो की आपला BLO तुमच्या घरी आल्यावर जो प्रीफिल्ड एन्युमरेशन फॉर्म देणार आहे ते सर्व मतदारांनी ना चुकता ते फॉर्म भरून द्यावे ताकी आपला पूर्ण मोहीम सुरळीतपणे पार पडेल. त्याचबरोबर मॅपिंगचा एक्सरसाइज पण आपला आतापर्यंत 76% झालेला आहे आपल्या जिल्ह्यामध्ये. अजून जो
ज्यांच्या राहिलेलं आहे तुम्ही BLOंना कॉन्टॅक्ट करून माहिती दिले तर मॅपिंगचं एक्सरसाइज पूर्ण होऊ शकतात. वेरूळ येथील शिक्षक सुरेश बोरसे मृत्यू प्रकरणानंतर आमदार विक्रम काळे यांनी शिक्षक बोरसे यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. या अत्यंत संवेदनशील प्रसंगी त्यांनी बोरसे परिवाराला धीर देत प्रशासकीय वैयक्तिक पातळीवरती सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं. भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना आमदार काळे यांनी विविध मुद्द्यांवरती आपली भूमिका स्पष्ट केली आहे. खरं म्हणजे अत्यंत दुर्दैवी आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना वेरूळसारख्या पवित्र शहरामध्ये घडलेली आहे. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री कृष्णचौऱ्याच्या चरणी लीन होण्यासाठी संपूर्ण भारतातून भाविक भक्तगण येत असतात आणि अशा ह्या पवित्र गावामध्ये ज्ञानदानाचं पवित्र काम करणारे आमचे सुरेश बोरसे सर होते. ते या गावातले मूळ आहेत, त्यांचं गाव हेच आहे आणि गावात सर्वांना मदत करण्याची नेहमीच त्यांची भूमिका राहिलेली आहे. आणि म्हणून त्या दिवशी रात्रीसुद्धा ते घरी लेकरांना आईस्क्रीम पाहिजे म्हणून हट्ट केल्यामुळे ते आईस्क्रीम आणण्यासाठी घराबाहेर पडलेले होते आणि येत असताना त्यांना चौकामध्ये 10-20 लोकांचा जमाव दिसला आणि सामाजिक भावनेतून त्यांना हटकलं की बाबा आपण काय करताय, कशासाठी आलात. तर साध्या वेशावर असलेल्या पोलिसांनी सांगितलं की आम्ही पोलीस आहोत आणि आम्ही तपासासाठी आलो आहे. मग साहजिकच त्यांना शंका आली की बाबा पोलीस आहेत, त्यांचा ड्रेस कुठं आहे, यांची पोलीसची गाडी दिसत नाही आणि म्हणून त्यांनी पुढचा प्रश्न केला की बाबा तुमचं ओळखपत्र आहे का तुमच्याकडं. एवढंच विचारण्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना राग आला आणि त्या भावनेपोटी त्यांच्यासोबत असलेले जे काही गुंड प्रवृत्तीचे लोक होते त्या सगळ्यांनी मिळून सुरेश बोरसे सरांना अमानुषपणे मारहाण केली आणि घर जवळच असल्यामुळं ही घरापर्यंत वार्ता पोचली. त्यांच्यासोबत असलेला त्यांचा भाचा त्यांनी पटकन येऊन घरी घटना सांगितली. घरी सर्व जागेच होते आणि त्यांच्या पत्नी, त्यांची मुली त्या ठिकाणी पोचल्या तेव्हा ही मारहाण चालूच होती. त्यांना गाडीमध्ये कोंबण्याचा प्रयत्न झाला, गाडीमध्ये घालून त्यांना मारण्याचा प्रयत्न होत होता आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या मुली आणि त्यांच्या पत्नीसुद्धा त्यांना वाचवण्यासाठी त्या ठिकाणी आटोकाट प्रयत्न करत होते, परंतु त्यांचं मारायचं थांबत नव्हतं. या उलट जे काही पोलीस निरीक्षक म्हणवणारे नागरगोजे होते किंवा दुसरे जी पोलीस होते त्यांचं काम होतं की संरक्षण देणं. त्यांचं काम होतं की कोणी हाणमार करत असेल तर त्याच्यापासून परावृत्त करणं. त्यांनी कुठल्याही प्रकारे थांबवण्याचा प्रयत्न केला नाही किंवा त्यांनी त्या ठिकाणी मारहाणीला एखाद्या प्रकारे प्रोत्साहनच दिलं आणि ते त्याला कारणीभूत आहेत, त्यांनी ते वाचवलं नाही. एवढंच नव्हे तर हे सगळं हाताबाहेर जातं आहे आणि सरांची प्रकृती खालावली तेव्हा पत्नीने त्यांच्या मुलींनी विनंती केली की आम्हाला फक्त दवाखान्यापर्यंत घेऊन चला, दवाखान्यापर्यंत पोचवा, पण ते सुद्धा त्याने ऐकलं नाही. अशा पद्धतीनं एखाद्या अधिकाऱ्याला हे शोभवत नाही किंवा पोलिसालाही शोभत नाही. पोलिसाचं काम हे जनतेचं रक्षण करणं, त्यांच्यासाठी शासनानं त्यांना नोकरी दिलेली आहे. परंतु अत्यंत माणुसकीला काळीमा फासणारी अशी घटना त्यांच्या डोळ्यादेखत झाली आणि त्या मारहाणीमध्ये सरांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. आज घरातला कुटुंबकर्ता गेल्यानंतर काय परिस्थिती होते हे आपण सर्वांनी पाहिली. मी ताबडतोब माननीय पोलीस अधीक्षक यांना पण त्या ठिकाणी बोललो, पत्र पण मी त्या ठिकाणी दिलं. राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची आम्ही भेट घेतली. नव्हे तर इथले आमदार बमसाहेब असतील किंवा आमचे दानवे साहेब आमदार असतील किंवा आमचे मंत्री अतुल सावेजी असतील, ते पण या ठिकाणी येऊन गेले आणि सगळ्यांनी या घटनेचं गांभीर्य ओळखलेलं आहे. मला वाटतं आज मी वेरूळमध्ये आलो आहे, गावचे सरपंच असतील, पोलीस पाटील असतील, गावातले नागरिक हे सगळेजण सांगतायत की ह्याला जबाबदारी हे पोलीस अधिकारी आहेत, तर त्यांना बडतर्फ तर केलंच पाहिजे, नुसतं निलंबन नाही आणि त्यांच्यावरती मनुष्यवधाचा पण गुन्हा नोंद केला पाहिजे. अशा त्या प्रकारची मागणी आहे. नव्हे तर गावकऱ्यांची मागणी आहे की ही चौकशी CID मार्फत केली पाहिजे. तेव्हा नक्कीच या बाबतीत आता अधिवेशन सुरू होतं आहे सोमवारपासून. यामध्ये आम्ही सगळे मिळून माननीय गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांना भेटू आणि याच्यामधून योग्य ती चौकशी करून संबंधित बोरसे कुटुंबियाला न्याय मिळायला पाहिजे, यासाठी आमची भूमिका राहील. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी मतदान उत्साहात संपन्न. व्हीलचेअर नसल्याने नगरसेविकाला खुर्चीवरती उचलून आणावं लागल्याने सदस्यांमध्ये संताप.
तर ओळखपत्र मागितल्याच्या रागातून वेरूळच्या शिक्षकाची हत्या केल्याचा आरोप वैजापूरचे फौजदार नागरगोजे निलंबित, अटक आणि आता जामिनावर सुटले देखील. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.